हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टँडर्ड 12 आणि आता आहे लेक्चर नंबर 3. लेक्चर नंबर 2 मध्ये सुद्धा आपण मोलार कंडक्टिव्हिटी विषयी डेफिनेशन आणि काही कन्सेप्ट बघितली होती. त्यालाच आपण आता कंटिन्यू करणार आहोत. पुन्हा एकदा आपण मोलार कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन या ठिकाणी लक्षामध्ये घेऊ. व्हॉट इज मोलार कंडक्टिव्हिटी अर्थात डिटेलमध्ये डेफिनेशन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितली आहे. ते लेक्चर बघितल्यावरच हे लेक्चर बघायचं आहे. मोलार कंडक्टिव्हिटी, इट इज द कंडक्टन्स जनरेटेड बाय ऑल द आयन्स प्रोड्यूस्ड फ्रॉम 1 मोल ऑफ अ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे 1 मोल ऑफ अ इलेक्ट्रोलाइट घ्या, त्याला सॉल्व्हंटमध्ये टाका, तो पूर्णपणे डिसोशिएट होईल आणि त्यांनी जेवढे आयन्स प्रोड्यूस केलेले आहेत त्याच्यामुळे जे निर्माण झालेलं कंडक्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज मोलार कंडक्टन्स. मीन्स इट इज द कंडक्टन्स जनरेटेड बाय 1 मोल ऑफ अ इलेक्ट्रोलाइट. It is the conductance generated by 1 mole of a electrolyte, that is called as molar conductivity. मोलार कंडक्टिव्हिटीला मॅथमॅटिकली आपण घेऊ शकतो. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी अपॉन मोलार कॉन्सन्ट्रेशन, that is lambda is equal to k upon c, but 1 upon c is equal to v. त्याच्यामुळे लॅम्बडा इज इक्वल टू के व्ही. याचं कारण आपण सांगितलं, बिकॉज 1 अपॉन सी इज इक्वल्स टू व्ही. ठीक आहे. आता ही जी इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी आहे ही सिमेन्स पर मीटरमध्ये आहे. कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मोल्स पर मीटर क्यूबमध्ये आहे आणि व्हॉल्यूम जो आहे तो मीटर क्यूब पर मोलमध्ये आहे. चला यांचे युनिट्स या ठिकाणी पुटअप करा. म्हणजे केचं युनिट आहे त्या ठिकाणी सिमेन्स पर मीटर स्क्वेअर, सिमेन्स पर मीटर, आणि कॉन्सन्ट्रेशन आहे मोल्स पर मीटर क्यूब. याला जर का सॉल्व केलं तर आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट येतं सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल. हे SI युनिट आहे आणि कॉमन युनिट जर का आपण घेतलं तर ते आहे सिमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. जर का हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे मोल्स पर मीटर क्यूबच्या ऐवजी आपण मोल्स पर CM क्यूबमध्ये जर का घेतलं तर अशा वेळेला हा फॉर्म्युला आपण चेंज करायचा. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 K अपॉन C इफ कॉन्सन्ट्रेशन इज इन मोल्स पर क्युबिक सेंटीमीटर. प्रॉब्लेम पर्पजसाठी ही गोष्ट तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे. जर का प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर क्युबिक सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 K अपॉन C हा फॉर्म्युला वापरून कॉन्सन्ट्रेशन डायरेक्ट मोल्स पर क्युबिक सेंटीमीटरमध्ये घ्यायला हरकत नाही. लक्षात येत आहे. आता आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीवरती डायल्यूशन आणि कॉन्सन्ट्रेशनचा कसा इफेक्ट होतो हा मुद्दा लक्षामध्ये घ्यायचा आहे. First of all, effect of dilution on electrolytic conductivity. We know that electrolytic conductivity is the conductance generated by all the ions in 1 cubic centimeter of a solution. इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी विषयी बोलतोय. 1 क्युबिक सेंटीमीटर सोल्युशनमध्ये जेवढे काही आयन्स आहे त्यांनी जनरेट केलेल्या कंडक्टन्सला आपण इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी असं म्हणत असतो. समजा मी डायल्यूशन वाढवलं. डायल्यूशन वाढवलं म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कमी केलं. कॉन्सन्ट्रेशन कमी केलं याचाच अर्थ असा की 1 क्युबिक सेंटीमीटर सोल्युशनमध्ये नंबर ऑफ आयन्स कमी केले आणि नंबर ऑफ आयन्स जर का कमी केले तर साहजिकच इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी सुद्धा कमी झाल्याचं दिसेल. बिकॉज इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन 1 क्युबिक सेंटीमीटर ऑफ अ सोल्युशन. आपण काय करतोय, डायल्यूशन वाढवतोय. डायल्यूशन वाढवलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, म्हणजेच युनिट व्हॉल्यूममधले नंबर ऑफ आयन्स कमी केले. साहजिकच इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी सुद्धा कमी झाल्याचं दिसेल. म्हणजेच काय कन्क्ल्युजन काय की इफ डायल्यूशन इन्क्रीजेस कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस अँड इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी ऑल्सो डिक्रीजेस. मीन्स इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डायल्यूशन आणि इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. समजतोय हा फॅक्टर. आता आपण मोलार कंडक्टिव्हिटीवरती डायल्यूशन आणि कॉन्सन्ट्रेशन कसा परिणाम करतात हे लक्षामध्ये घेऊ. Now about the effect of dilution and concentration on molar conductivity.
We know that molar conductivity is the conductance produced by all the ions generated by 1 mole of electrolyte. 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइटनी जेवढे आयन्स जनरेट केलेले आहे त्यामुळे जे कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस होते त्याला आपण मोलार कंडक्टिव्हिटी असं म्हणत असतो. समजा आपण या सोल्युशनला डायल्यूट केलं तर ऑन डायल्यूशन वी नो that degree of dissociation increases because degree of dissociation is directly proportional to dilution, Ostwald dilution law. That's why the total number of ions increases as the degree of dissociation increases, that is as the amount of dissociation increases, naturally the total number of ions increases, and as the total number of ions increases molar conductivity also increases. So we can say that if dilution increases molar conductivity also increases. मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपण बघितला होता. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी इंटू डायल्यूशन, म्हणजेच लॅमडा इज इक्वल्स टू KV. आता जर का आपण डायल्यूशन वाढवलं तर आत्ताच आपण बघितलं होतं की इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते, म्हणजे हा तर फॅक्टर डिक्रीज होतोय. बट द व्हॉल्यूम इन्क्रीजेस अलॉट. व्हॉल्यूम खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं, म्हणजे के कमी होतो पण व्ही खूप जास्त वाढतो. म्हणजे काय झालंय बघा, के जो आहे हा कमी झालेला आहे पण व्हॉल्यूम खूप जास्त वाढलाय आणि त्यामुळे रिझल्टंट इफेक्ट काय होतो तर मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. म्हणजे ऑन डायल्यूशन नो डाऊट के डिक्रीजेस बट व्ही इन्क्रीजेस अलॉट and that's why as a result the molar conductivity also increases. म्हणून आपण म्हटलंय डायल्यूशन इन्क्रीजेस, के डिक्रीजेस बट व्हॉल्यूम इन्क्रीजेस अलॉट. सो द रिझल्टंट इफेक्ट इज दॅट मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. म्हणून आपण म्हटलंय इफ डायल्यूशन इन्क्रीजेस मोलार कंडक्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. दस if the dilution increases म्हणजेच काय, if the concentration decreases then the molar conductivity increases. But this effect of dilution or concentration on molar conductivity is different for strong electrolyte and weak electrolyte. हा जो डायल्यूशनचा किंवा कॉन्सन्ट्रेशनचा मोलार कंडक्टिव्हिटीवरती जो इफेक्ट होतो तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी वेगळ्या प्रमाणात आहे आणि वीक इलेक्ट्रोलाइटसाठी वेगळ्या प्रमाणात आहे. ते आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर आपण सुरुवातीला घेतो आहोत स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आताच आपण सांगितलं होतं की डायल्यूशन वाढल्यावर मोलार कंडक्टिव्हिटी वाढते. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट करता इफ डायल्यूशन इन्क्रीजेस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट रॅपिडली इन्क्रीजेस. वेगाने वाढल्याचं आपल्याला दिसतं. ॲट इन्फायनाइट डायल्यूशन आपण डायल्यूशन वाढवत नेलं, इन्फायनाइट डायल्यूशन पर्यंत नेलं, इतकं डायल्यूट केलं की असं गृहीत धरू आपण थेरॉटिकली की ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन आपण आणलं. प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. झिरो कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ सोल्युशन नाहीच, फक्त सॉल्व्हंट. पण कन्सिडर केलं की इफ द डायल्यूशन इन्क्रीजेस टू इन्फायनाइट स्टेज so that the concentration level almost reaches to zero, then we can say that the molar conductivity reaches to certain maximum value. कारण आपण काय सांगितलंय, डायल्यूशन इन्क्रीजेस मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. मग डायल्यूशन आपण सर्टन मॅक्झिमम लिमिट पर्यंत नेलं ज्याला इन्फायनाइट डायल्यूशन म्हणतात, म्हणजे झिरो अप टू झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. मग अशा वेळेला मोलार कंडक्टिव्हिटी सुद्धा एका सर्टन मॅक्झिमम लिमिट पर्यंत वाढल्याचं दिसेल आणि त्यावेळेला जी मोलार कंडक्टिव्हिटी असेल इन्फायनाइट डायल्यूशन म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशनला जी मोलार कंडक्टिव्हिटी असेल that is denoted by the lambda 0, that is molar conductivity at a zero concentration, that is at a infinite dilution. हा मुद्दा महत्वाचा आहे. At infinite dilution, that is almost zero concentration, molar conductivity reaches to certain maximum value and that value is denoted by lambda 0. आणि याचं वाचन कसं करतात, याचं बोलतात कसं याला, इट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन दॅट इज ॲट इन्फायनाइट डायल्यूशन. कोहलरोशनी एक रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. ते डिराईव्ह कसं झालं आपल्याला अभ्यास झाला नाही, पण डायरेक्टली रिलेशन मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू -a स्क्वेअर रूट ऑफ c प्लस लॅम्बडा 0. व्हॉट इज लॅम्बडा?
that is molar conductivity. What is lambda 0? That is molar conductivity at an infinite dilution, that is at zero concentration. A is some constant, that is the slope actually when we plot a graph, and square root of concentration. मग आता ग्राफ कोणामध्ये हे, दिस इक्वेशन इज सिमिलर टू द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन y इज इक्वल्स टू mx प्लस c. मग यामध्ये वाय ॲक्सिस वर कोण आहे, मोलार कंडक्टिव्हिटी, आणि एक्स ॲक्सिस वर आहे स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. अशा वेळेला तुम्हाला जो ग्राफ मिळतो त्या ग्राफचा निगेटिव्ह स्लोप असतो -a. मग ती स्ट्रेट लाईन प्रॅक्टिकली अशी मिळते, अशा पद्धतीची की आपण काय करतोय, कॉन्सन्ट्रेशन कमी कमी करतोय, म्हणजे डायल्यूशन आपण वाढवतोय. कॉन्सन्ट्रेशन कमी करणे म्हणजेच डायल्यूशन वाढवणे, तर मोलार कंडक्टिव्हिटी वाढल्याचं आपल्याला दिसतं. आता आपण बोललो होतो की झिरो कॉन्सन्ट्रेशन, जी प्रॅक्टिकली पॉसिबल कन्सेप्ट नाही आहे, पण विचार केला आपण. मग कसा विचार करता येईल, समजा या लाईनला आपण एक्सटेंड केलं, ही एक्सटेंड केली थिअरॉटिकली, तर या ठिकाणी ती इंटरसेक्ट होईल या वाय ॲक्सिसला, या पॉइंटला कॉन्सन्ट्रेशन किती असेल, 0, आणि त्या वेळेला जी मोलार कंडक्टिव्हिटी असेल ती असेल मोलार लॅम्बडा 0, म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्यूशन. याचा अर्थ काय आहे की जर का तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ इन्फायनाइट डायल्यूशन म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल, तर हा जो प्रॅक्टिकली आलेला ग्राफ आहे याला एक्स्ट्रा प्लॉटिंग करा, याला वाढवा, वाढवून त्याला याला इंटरसेक्ट होऊ द्या, म्हणजे ती स्टेज येईल झिरो कॉन्सन्ट्रेशनची, आणि त्यावेळेला जी मोलार कंडक्टिव्हिटी असेल दॅट विल बी द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज ॲट अ इन्फायनाइट डायल्यूशन. म्हणजे लॅम्बडा 0ची व्हॅल्यू तुम्ही या ग्राफच्या माध्यमातनं, एक्स्ट्रा प्लॉटिंग द ग्राफच्या माध्यमातनं कॅल्क्युलेट करू शकता. काय बघितलं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत, डायल्यूशन इन्क्रीजेस, द मोलार कंडक्टिव्हिटी फॉर द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट रॅपिडली इन्क्रीजेस. इफ द डायल्यूशन रिचेस टू सर्टन मॅक्सिमम व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड एज इन्फायनाइट डायल्यूशन, दॅट इज ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन. मोलार कंडक्टिव्हिटी ऑल्सो रिचेस टू सर्टन मॅक्सिमम व्हॅल्यू दॅट इज लॅम्बडा 0, दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑर इन्फायनाइट डायल्यूशन. ठीक आहे की नाही. आता कोएल-रूश रिलेशनचा वापर करून आपण ग्राफ प्लॉट केला मोलार कंडक्टिव्हिटी आणि स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, देन वी गेट अ स्ट्रेट लाईन विथ अ निगेटिव्ह स्लोप, अँड ऑन एक्स्ट्रा प्लॉटिंग धिस ग्राफ दॅट स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट to the molar conductivity axis where the concentration is 0, then molar conductivity reaches to maximum value, and that value is called as lambda 0, that is molar conductivity at a zero concentration or at infinite dilution. Ultimately काय म्हणता येईल की lambda 0 can be calculated by plotting the graph between lambda and square root of c by getting a straight line with a negative slope, and then extra plotting or extra increasing or enlarging that straight line so that it will intersect the molar conductivity axis. अशा वेळेला लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू ही आपण ग्राफच्या माध्यमातून ऑब्टेन करू शकतो. समजताय. आता आपण वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये लक्षात घेऊ. फॉर वीक इलेक्ट्रोलाइटचा जर का आपण विचार केला तर इथे सुद्धा म्हणता येईल डायल्यूशन इन्क्रीजेस, देन मोलार कंडक्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस, बट धिस इन्क्रीज इज नॉट सो शार्प, सो रॅपिड ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. Here if the graph is again plotted between molar conductivity and square root of concentration, then we get a curve for weak electrolyte. It means this curve does not reaches to certain maximum value. या ठिकाणी या झिरो कॉन्सन्ट्रेशनला हा ग्राफ पोचतच नाही, कारण इथे कर्व आपल्याला मिळतोय. आणि जर का हा ग्राफ झिरो कॉन्सन्ट्रेशनला पोचत नाही म्हणजे इन्फायनाइट डायल्यूशनला पोचत नाही, म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ इन्फायनाइट डायल्यूशन किंवा मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन, इथे जसं आपण एक्स्ट्रा प्लॉटिंगनी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत मिळवलं तसं वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत या दोघांच्या ग्राफने तरी मिळाल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपण म्हटलंय दस मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑर इन्फायनाइट डायल्यूशन फॉर द वीक इलेक्ट्रोलाइट कॅन नॉट बी ऑब्टेन बाय धिस ग्राफ बिकॉज धिस कर्व डज नॉट रिचेस टू धिस ॲक्सिस, म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशन होतच नाही यामध्ये. त्यामुळे लॅम्बडा 0 या ठिकाणी वीक इलेक्ट्रोलाइट करता ग्राफिकल मेथडनी कॅल्क्युलेट करता येत नाही.
जो आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट करता प्लॉट केला होता, अर्थात त्याकरता सुद्धा आपल्याला या लाईनला इमॅजिनरी वाढवावं लागलं होतं आणि मग झिरो कॉन्सन्ट्रेशन आणलं होतं. याला तसं तुम्ही वाढवून कधीच ही लाईन जी हा जो कर्व आहे या ॲक्सिसला पोचणार नाही, म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशन येणार नाही. म्हणजे लॅम्बडा झिरो या ग्राफच्या माध्यमातून वीक इलेक्ट्रोलाइट करता काढल्या जाऊ शकत नाही. मग लॅम्बडा झिरो म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑर इन्फायनाइट डायल्युशन फॉर द वीक इलेक्ट्रोलाइट काढताच येत नाही का? तर नाही, ते काढल्या जाऊ शकतं. त्यासाठी एका नवीन कन्सेप्टचा म्हणजे कोहिलरुश लॉचा उपयोग आपल्याला करावा लागेल. यावरनं असं म्हणता येईल की मोलार conductivity at a zero concentration for weak electrolyte can be calculated by using the Kohlrausch law but cannot be obtained by graphical method. या दोन ग्राफला जर का आपण एकत्रित केलं तर कसं दिसेल बघा. या ठिकाणी ग्राफ आपण प्लॉट केला मोलार कंडक्टिव्हिटी आणि स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मग हा तर कर्व तुम्हाला मिळाला होता वीक इलेक्ट्रोलाइट करता. ठीक आहे, दिस इज फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. इथे मी लिहितो WE म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट. आणि हा लाल पेनाने मी आता ग्राफ काढतोय. हा जो मिळालेला आहे हा आपल्याला मिळालेला आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा एक्स्ट्रा प्लॉटिंगनी. आणि या ठिकाणी लॅम्बडा झिरो आपण काढू शकतो. याला मी SE म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणतोय. तर हे दोन ग्राफ आपल्याला या ठिकाणी दिसतात आहे जर का आपण प्लॉट केला मोलार कंडक्टिव्हिटी आणि स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशननी. तर या ग्राफिकल मेथडनी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट करता भलेही तुम्ही लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू काढू शकाल, पण वीक इलेक्ट्रोलाइट करता मात्र काढल्या जाऊ शकत नाही. वीक इलेक्ट्रोलाइट करता लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला कोहिलरुश लॉ हा शिकावा लागेल. तर मग आपण आता कोहिलरुश लॉकडे लक्ष देणार आहोत. नाव अबाउट द कोहिलरुश लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. हा लॉ अतिशय महत्त्वाचा आहे. हे स्टेटमेंट पक्क डोक्यामध्ये बसलं पाहिजे. काय आहे स्टेटमेंट? ॲट इन्फायनाइट डायल्युशन एव्हरी आयन मायग्रेट्स इंडिपेंडंटली ऑफ इट्स को आयन अँड मेक इट्स कॉन्ट्रीब्युशन टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट irrespective of the nature of other ion with which it is associated. याचा अर्थ काय? टोटल मोलार कंडक्टिव्हिटीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ इलेक्ट्रोलाइटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये जे कॅटायन्स आणि ॲनायन्स असतात ते इन्फायनाइट डायल्युशनला दे मायग्रेट ऑफ इट्स ओन. दे मायग्रेट्स इंडिपेंडंटली इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स को आयन. तो को आयन सोबतचा आयन काय करतो याच्याशी संबंध नाही. हा स्वतःच्या ओन डायरेक्शननी मायग्रेट होतो आणि टोटल मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये सुद्धा हा स्वतःचं ओन कॉन्ट्रीब्युशन देतो. दुसरा काय करतोय याच्यावरती ना त्याचं मायग्रेशन डिपेंड आहे ना त्याचं कॉन्ट्रीब्युशन इन टोटल मोलार कंडक्टिव्हिटी डिपेंड आहे. काय लॉ लक्षात घ्या. ज्या वेळेला इन्फायनाइट डायल्युशनला आपण एखादा इलेक्ट्रोलाइट घेतो तेव्हा तो कॅटायन आणि ॲनायन देतो. समजा आपण कॅटायनचा जर का विचार केला तर कॅटायन मायग्रेट्स ऑफ इट्स ओन इररिस्पेक्टिव्ह ऑफ ॲनायन. कॅटायन गिव्ह इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी इररिस्पेक्टिव्ह ऑफ द ॲनायन. तसंच anion migrate of its own irrespective of cation. Anion contributes of its own in a total molar conductivity irrespective of cation. This is Kohlrausch law of independent migration of ion. At infinite dilution, statement पुन्हा लक्ष द्या. At infinite dilution, each ion migrates of its own irrespective of its co-ion and contributes to the total molar conductivity of its own irrespective of the contribution of its co-ion with which it is associated. पुन्हा एकदा. At infinite dilution, each ion migrates independently of its co-ion and make its own contribution to the total molar conductivity of electrolyte irrespective of the nature of other ion with which it is associated. समजा लॅम्बडा झिरो प्लस आणि लॅम्बडा झिरो मायनस हे आपण घेतले मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन ॲट इन्फायनाइट डायल्युशन. Then we have
the total molar conductivity of electrolyte is equal to n plus lambda 0 plus n minus lambda 0 minus, where n plus is the number of moles of cation, n minus is the number of moles of anion, lambda 0 plus is the molar conductivity of cation, lambda 0 minus is the molar conductivity of anion at infinite dilution. काय सांगितलंय बघा, both cation and anion of electrolyte contributes to total molar conductivity at infinite dilution of electrolyte. ही जी टोटल मोलार कंडक्टिव्हिटी आहे यामध्ये कॅटायन स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देतोय, एनायन स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देतोय, मग दोघांच्या कॉन्ट्रीब्युशनची बेरीज म्हणजे टोटल मोलार कंडक्टिव्हिटी असणार आहे. ऍक्च्युली हा फॉर्म्युला असाही दिला तरी सुद्धा चालतो. लॅम्बडा 0 इज इक्वल्स टू lambda 0 plus lambda 0 minus. This is total molar conductivity of produced by all cation. This is total molar conductivity produced by all anion. All cation, all anion. या ठिकाणी म्हटलं की n plus n minus नाही दिलं तरी सुद्धा चालतं. काही पुस्तकांमध्ये अशाच पद्धतीचा फॉर्म्युला तुम्हाला दिसेल, पण हा एक फॉर्म्युला समजा आहे की लॅम्बडा 0 इज इक्वल टू n प्लस लॅम्बडा 0 प्लस n मायनस लॅम्बडा 0 मायनस, वेअर n प्लस and n मायनस आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स ॲट इन्फायनाइट डायल्यूशन, अँड लॅम्बडा 0 प्लस and lambda 0 minus are the molar conductivity of cation anion at infinite dilution, and lambda 0 is the total molar conductivity of a electrolyte at infinite dilution that is at a zero concentration. This is Kohlrausch law of independent migration of ion. स्टेटमेंट महत्वाचा आहे. पुन्हा एकदा, at infinite dilution each ion migrates independently of its co-ion and make its own contribution to the total molar conductivity of an electrolyte irrespective of the nature of the co-ion with which it is associated. आता जर का आपल्याला टोटल मोलार कंडक्टिव्हिटी काढायची आहे तर त्यामध्ये कॅटायन स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देतोय, एनायन स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देतोय, मग दोघांच्याही मोलार कंडक्टिव्हिटीची बेरीज म्हणजे टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट असेल, आणि त्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ मोल्सचा विचार आपण केलेला आहे. तर लॅम्बडा 0 इज इक्वल टू n प्लस लॅम्बडा 0 प्लस n मायनस लॅम्बडा 0 मायनस. याचं उदाहरण म्हणून या ठिकाणी तुम्हाला बघता येईल. समजा लॅम्बडा 0 ऑफ KCl काढायचं आहे, म्हणजेच काय तर मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्यूशन ऑफ KCl काढायचं आहे. मग KCl डिसोशिएट्स टू गिव्ह K प्लस प्लस Cl मायनस, म्हणजेच काय येईल लॅम्बडा 0 KCl इज इक्वल टू लॅम्बडा 0 K प्लस प्लस लॅम्बडा 0 Cl मायनस. This is the molar conductivity at infinite dilution produced by cation K plus. This is the molar conductivity at infinite dilution produced by anion Cl minus. आणि दोघांच्या कॉन्ट्रीब्युशनची सम म्हणजे टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्यूशन फॉर KCl. तेच जर का आपण BaOH/2 घेतला, याला असं लिहायला पाहिजे होतं, BaOH/2 जर का आपण घेतला तर त्याची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्यूशन कशी घ्याल. यात एक Ba2 प्लस आहे पण 2 OH मायनस आहे. मग कशा पद्धतीने घेता येईल तर लॅम्बडा 0 Ba2 प्लस प्लस ट्वाइस ऑफ lambda 0 OH minus. This is the molar conductivity at infinite dilution produced by cation Ba2 plus. This is molar conductivity at infinite dilution produced by one anion OH minus. आणि per molecule total anion किती आहे 2, म्हणून इथे ट्वाइस घेतलेला आहे. And this is the total molar conductivity at infinite dilution for BaOH/2. आता हा जो कोहिलरुश लॉ आपण बघितलेला आहे त्याचे अप्लिकेशन सुद्धा महत्त्वाचे आहे. काय अप्लिकेशन्स आहे? टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्यूशन ऑफ इलेक्ट्रोलाइट वी कॅन यूज कोहिलरुश लॉ, अँड हिअर वी हॅव टू यूज द मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ आयन ॲट इन्फायनाइट डायल्यूशन. म्हणजे काय, जर का मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ K प्लस आणि मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस तुम्हाला माहिती असेल तर दोघांच्या मोलार कंडक्टिव्हिटीची बेरीज करा, ॲडिशन करा, तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्यूशन फॉर KCl मिळेल.
तसंच जर का Ba2+ ची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन आणि OH- ची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन तुम्हाला माहिती असेल तर दोघांच्या मोलार कंडक्टिव्हिटीची ॲडिशन करा योग्य पद्धतीने, तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन फॉर BaOH/2 मिळाल्याचं दिसेल. म्हणजे जर का एखाद्या मॉलिक्यूलमधल्या कॅटायन आणि ॲनायनच्या मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशनच्या व्हॅल्यूज माहिती असतील तर त्या मॉलिक्यूलचं मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन सहजपणे कॅल्क्युलेट केल्या जाऊ शकतं बाय युझिंग कोहिल-रूश लॉ. अजून एक ॲप्लिकेशन आपल्याला इथे बघता येईल. मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ इन्फायनाईट डायल्युशन फॉर वीक इलेक्ट्रोलाइट आपण बघितलं होतं, ग्राफिकल मेथडनी काढता आलेलं नव्हतं आणि आपण तेव्हा सांगितलं होतं की कोहिल-रूश लॉ हेल्प अस टू डिटरमाइन द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. मग कशा पद्धतीने काढता येईल? समजा मी तुम्हाला म्हटलं मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ CH3COOH या वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन आपल्याला काढायचं आहे. मग जर का वीक इलेक्ट्रोलाइटचं मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन काढायचं असेल तर आपण मदत घेऊ शकतो मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ सम स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. जसं CH3COOHचं मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन काढायचं आहे ग्राफिकल मेथडनी, तर ते काढता येत नाही. मग आपण काही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मदत घेणार आहे. उदाहरणार्थ मदत घेणार आहे सोडियम ॲसिटेट याच्या मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशनची, HClच्या मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशनची, NaClच्या मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशनची. काय करू आपण? या पहिल्या दोघांच्या मोलार कंडक्टिव्हिटीची ॲडिशन करू आणि त्यातनं NaClला सबस्ट्रॅक्ट करू. अशी अरेंजमेंट का केली आहे पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल. याचं डिसोसिएशन होतं CH3COO- आणि Na+, म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ CH3COONA इज नथिंग बट λ0 ऑफ CH3COO- प्लस λ0 ऑफ Na+. ॲनायन आणि कॅटायनच्या मोलार कंडक्टिव्हिटीची बेरीज म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ मॉलिक्यूल असतो. इथे तसंच HClच्या बाबतीमध्ये केलं आणि मायनस असल्यामुळे NaClच्या बाबतीमध्ये इथे दोन्ही ठिकाणी मायनस आलेला आहे. आता मला सांगा या ठिकाणी कोण कोण कॅन्सल होईल? तुम्हाला काय दिसतंय? हा Na+, कॅन्सल होतोय, Cl- कॅन्सल होतोय. मग राहिला कोण? λ0 ऑफ CH3COO- आयन आणि λ0 ऑफ H+. चला या दोघांची बेरीज करू आपण या कॉन्ट्रीब्युशनची. मग CH3COO- आणि H+ म्हणजेच कोण मिळेल? CH3COOH. म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन फॉर CH3COOH can be calculated by using the molar conductivity values of CH3COONA, HCl and NaCl. या तिघांच्या व्हॅल्यूजच्या मदतीने आपण एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटच्या मोलार कंडक्टिव्हिटीचं व्हॅल्यू सहजपणे कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग कोहिल-रूश लॉ. त्याचप्रमाणे आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की कोहिल-रूश लॉ इज हेल्पफुल टू कॅल्क्युलेट द आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर दॅट इज Kw, solubility of a salt that is S, solubility product that is Ksp, and as well as you can determine the degree of dissociation of a electrolyte also. These are the three applications. पहिलं ॲप्लिकेशन आपण सांगितलं की मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ आयन्स माहिती असतील तर मॉलिक्यूलची मोलार कंडक्टिव्हिटी काढता येईल. दुसऱ्यामध्ये सांगितलं योग्य स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी माहिती असेल तर वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी प्रॉपर वेनी काढता येईल. त्याचबरोबर आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट आल्सो कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग कोहिल-रूश लॉ. यासाठी कोणते फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतात ते आपण आता लक्षामध्ये घेणार आहोत. आताच आपण सांगितलं की डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द कोहिल-रूश लॉ. तर त्याचा फॉर्म्युला आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ गिव्हन कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ 0 कॉन्सन्ट्रेशन. बघा अल्फा इज इक्वल्स टू λ/λ0. याचा अर्थ काय? अल्फा म्हणजे आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन ॲट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन. लॅम्बडा याच्याऐवजी इथे असं पण लिहिता येईल आपल्याला C
lambda c is equal to molar conductivity at a given concentration and lambda 0 is the molar conductivity at a zero concentration. जर का तुम्हाला molar conductivity at a given concentration आणि molar conductivity at a zero concentration च्या व्हॅल्यूज दिल्या असतील तर तुम्ही डिग्री ऑफ डिसोसिएशन at a given concentration कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये ओस्टॉल डायल्यूशन लॉ बघता. त्या ओस्टॉल डायल्यूशन लॉ मध्ये दिलेला आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा. चला अल्फाच्या ऐवजी आपण या ठिकाणी लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0 ही व्हॅल्यू पुटअप करू आणि त्याला आपण सॉल्व केलेलं आहे. कसं केलं? लॅम्बडा अपॉन लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0 म्हणू याला आपण वाटलं असतं. ठीक आहे की नाही? लॅम्बडा सी करतो सगळ्या ठिकाणी मी हे केलं. मग काय येईल या ठिकाणी बघा के इज इक्वल्स टू लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0चा स्क्वेअर कारण अल्फा स्क्वेअर आहे इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा होतं म्हणजे लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0. म्हणजेच काय झालं या ठिकाणी याला जर का आपण सॉल्व केलं तर लॅम्बडा 0 स्क्वेअर खाली येऊन जातो इथे. बाकी जैसे थे हे 1 मायनस लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0 या पद्धतीने लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0 घेतला. हा लॅम्बडा 0 यातला एक लॅम्बडा 0 कॅन्सल झाला. हा फॉर्म्युला मिळाला डिसोसिएशन कॉन्स्टंट इज इक्वल टू के इज इक्वल टू लॅम्बडा सी स्क्वेअर इंटू सी अपॉन लॅम्बडा 0 इन ब्रॅकेट लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी. आता के म्हणजे कोण आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट. लॅम्बडा सी म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ गिव्हन कॉन्सन्ट्रेशन सी आणि लॅम्बडा 0 म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन. या दोन फॉर्म्युल्याच्या मदतीने हा फॉर्म्युला नंबर 1 ज्याच्या मदतीने आपल्याला काढता येईल डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि फॉर्म्युला नंबर 2 याच्या मदतीने आपल्याला काढता येईल डिसोसिएशन कॉन्स्टंट. लक्षात येत आहे? आता काही प्रॉब्लेम्स याच्यावरती आधारित जे आहे ते आपण लक्षामध्ये घेऊ. समजा तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅल्शियम कॅटायन आणि क्लोराईड आयन दिलेले आहेत व्हॅल्यूज आणि तुम्हाला कॅल्शियम क्लोराईडची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन विचारली आहे. तर आपला फॉर्म्युला काय होता की मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ मॉलिक्यूल इज द सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी क्रिएटेड बाय देअर कॅटायन्स. मग आता मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑफ CaCl2. CaCl2चं डिसोसिएशन काय होतं? Ca2 प्लस प्लस ट्वाईस Cl मायनस म्हणजे 2 Cl मायनस आयन्स आपल्याला मिळतात. म्हणून फॉर्म्युला काय झाला? लॅम्बडा 0 CaCl2 इज इक्वल टू लॅम्बडा 0 Ca2 प्लस प्लस ट्वाईस ऑफ कारण 2 Cl आहेत ट्वाईस ऑफ लॅम्बडा 0 Cl मायनस. याची व्हॅल्यू 104 पुटअप केली. Cl मायनसची 76.4 पुटअप केली. असे 2 आहेत. याला जर का तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळाल्याचं दिसून येतं. म्हणजेच काय तर मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ मॉलिक्यूल कॅन बी डिटरमाइन इफ द मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ देअर कॅटायन अँड ॲनायन्स आर नोन. इथे कॅटायन आणि ॲनायनच्या मोलार कंडक्टिव्हिटीज माहिती होत्या तर त्याच्या मॉलिक्यूलची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन आपण काढू शकलेलो आहोत. पुढच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे आणि मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट AgI विचारलेला आहे. मग आता AgIची मोलार कंडक्टिव्हिटी काढायची या तिघांच्या मदतीने. बघा यामध्ये काय ॲडजस्टमेंट केली काय प्लस मायनस केलं म्हणजे AgI आपल्याला येऊ शकेल. बघा यातला आपल्याला काय काय पाहिजे? I पाहिजे आणि Ag पाहिजे. चला या दोघांची आपण बेरीज करू. म्हणजे काय येईल बघा लॅम्बडा 0 AgNO3 प्लस लॅम्बडा 0 NaI. आता या दोघांमधले आपल्याला Ag पाहिजे I पाहिजे पण कोण नको आहे? NO3 नको आहे आणि Na नको आहे. मग याला मायनस करू आपण लॅम्बडा 0 NaNO3 बरोबर आहे. यामुळे काय होईल विचार करा. यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की लॅम्बडा 0 Ag प्लस प्लस लॅम्बडा 0 NO3 मायनस प्लस लॅम्बडा 0 Na प्लस प्लस लॅम्बडा 0 I मायनस मायनस लॅम्बडा 0 Na प्लस मायनस लॅम्बडा 0 NO3 मायनस. आता कोण कॅन्सल होत आहे बघा इथे तुम्हाला लक्षात येईल NO3 इथे NO3 कॅन्सल होतोय Na प्लस कॅन्सल होतोय. राहिला कोण सांगा? लॅम्बडा 0 Ag प्लस आणि लॅम्बडा 0 I मायनस. दोघांना कंबाईन करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल तर आपल्याला मिळेल लॅम्बडा 0 ऑफ AgI.
याचा अर्थ काय, या पहिल्या दोघांची ॲडिशन आणि याची सबस्ट्रॅक्शन केली की आपल्याला ही मोलार कंडक्टिव्हिटी मिळणार आहे. मग चला आपण या ठिकाणी करू. या दोघांची ॲडिशन करायची, म्हणजे इथे समोर लिहितो मी आता. काय येईल ॲडिशन बघा, AgNO3 133.4, दुसरा कोण आहे NaI किती 126.9, आणि तिसऱ्याचं काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन -121.5. या दोघांची ॲडिशन याची सबस्ट्रॅक्शन इथे व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. जी व्हॅल्यू कोणाची असणार आहे तर इट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgI. लक्षात येत आहे. तर दोन प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी घेतले आहेत, ज्यामध्ये आपण मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ मॉलिक्यूल कॅल्क्युलेट केलं बाय युझिंग आयन. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे बाय युझिंग द व्हॅल्यूज ऑफ मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता बघा, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलार ॲसिटिक ॲसिड दिलेली आहे आणि मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड दिलेला आहे, आणि तुम्हाला विचारलेला आहे अल्फा आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. अल्फाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ गिव्हन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ 0 कॉन्सन्ट्रेशन फॉर ॲसिटिक ॲसिड. मग आता गिव्हन कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.01 आणि हे 0 कॉन्सन्ट्रेशन, याची व्हॅल्यू 16.5 आहे, याची व्हॅल्यू 390.7 आहे. डिव्हिजन सोडवलं की अल्फाची व्हॅल्यू मिळाल्याचं दिसेल. ओस्टवाल डायल्युशन लॉ वरून Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा. अल्फा आणि सीच्या व्हॅल्यूज पुटअप करा, कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला Ka ची व्हॅल्यू आल्याचं दिसेल. Ka इज इक्वल टू 1.85 इंटू 10⁻⁻5 आहे. लॉगच्या माध्यमातून तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स बघून सोडवू शकता. तर ऑल दिस इज अबाउट द कोहेलरुश लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ द आयन्स. आपण त्याचं स्टेटमेंट, एक्सप्लेनेशन, अप्लिकेशन बघितलं. एवढंच काय तर त्याच्यावरचे जे इझी प्रॉब्लेम्स आहे ते सुद्धा आपण लक्षात घेतलेले आहेत. थँक्यू.